सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर आरोप करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचा उल्लेख केला आणि आता यावरून चांगलाच वाद पेटलाय। सुरेश धस यांना प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख आता होऊ शकतो। धनंजय मुंडेंवर राजकीय आरोप सुरू असताना प्राजक्ता माळीच्या उल्लेखामुळे आता याला नवं वळण लागण्याची शक्यता आहे। पाहूया यावरचाच एक रिपोर्ट। धनंजय मुंडेंविरोधात सुरू झालेली राजकीय लढाई आता प्राजक्ता माळी विरुद्ध सुरेश धस अशी होऊ लागली आहे। भाजपा आमदार सुरेश धस यांनी सपना चौधरी, प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना यांच्या नावांचा उल्लेख करत मुंडेंना टार्गेट केलं आणि आता हेच सुरेश धस यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे। प्राजक्ता माळीने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे। सपना चौधरी, रश्मिका मंदाना, अजून काय माझ्या नवीन प्राजक्ता माळी, प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बरं का। अशा मोठ्या विभूती, त्यांच्या तारखा, त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात, काय होतात। प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इथं येतात, त्या पण आल्या का? तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे, परळीचा हाही एक पॅटर्न आहे। जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांची विचारधारा लाखोंची विचारधारा होते, ते त्या गोष्टींवर कुठेतरी ठसा उमटवतात आणि खरी आहे असं भासवतात, तेव्हा मात्र ही फार गंभीर बाब होऊन जाते। माझा एक बेसिक प्रश्न आहे सुरेश धस साहेबांना, तुम्ही एक राजकारणी आहात, आम्ही एक कलाकार आहोत। तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी कुरघोडी करताय, टीका करताय, तुमचं जे काय चालू आहे लखलाभ तुम्ही ते करत राहा। या सगळ्यांमध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता? आम्हा कलाकारांचा ह्याच्यामध्ये काय संबंध? काय बीडमध्ये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याच्यावर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते? सुरेश धस यांच्या या विधानानंतर प्राजक्ता माळी चांगलीच संतापली। प्राजक्ता माळीनं पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली। हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही, ही अतिशय निंदनीय बाब आहे आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय, प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं याचं ज्यांना भान नाही आहे त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी आणि फक्त माझीच नाही, माझ्याबरोबर अनेक महिलांचा त्यांनी चुकीचं नाव घेऊन उल्लेख केलेला आहे। माझं मत असं आहे की मी माफी काही मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती, संतोष देशमुखच्या खुनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घृणपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे। या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे बी हिरोईन कडे ढकलू नका। प्राजक्ता माळीचं धनंजय मुंडेंसोबत पहिल्यांदा नाव करुणा शर्मा यांनी जोडलं। धनंजय मुंडे आणि प्राजक्ता माळीबाबत काही गंभीर दावे करुणा शर्मांनी विधानसभा निवडणुकीआधी केले होते। आपके पैसों से, जनता के पैसों से क्या करता है? सिर्फ प्राजक्ता माली जैसी लड़कियों का, स्वातिका शिरोडकर, मोनिका, लता टेपी ऐसी लड़कियों के घर भरते हैं। ओबेरॉय होटल पूरा बुक रहता है इन लोगों की अय्याशियों के लिए। या निमित्तानं मी करुणाताईंना सुद्धा विनंती करू इच्छिते आणि हे सांगू इच्छिते की तुम्ही स्वतः एक महिला आहात, तुम्हाला महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता। या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जर महिलाच महिलांच्या पाठीशी उभ्या नाही राहिल्या आणि चिखलफेक करत राहिल्या तर कसं होणार? प्राजक्ता माळी 2 वर्षांपूर्वी परळीतील नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सव कार्यक्रमात चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी गेली होती। त्यानंतर विधानसभा निवडणुकीत प्राजक्ता माळीचं नाव घेऊन करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर आरोप केले आणि याचाच दाखला देत सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीवर बेछूट आरोप केले। प्राजक्ता माळीने मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना समज देण्याची मागणी केली आहे। सुरेश धस मात्र माफी न मागण्यावर ठाम आहेत। त्यामुळे आता
प्राजक्ता माळी विरुद्ध सुरेश धस हा वाद कोणत्या थराला जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.